नाशिकमध्ये शिवसेना युबीटीला आता खिंडार पडणार असल्याची चिन्हे उपनेते सुधाकर बडगुजर नाराज असल्याची चर्चा आहे आणि पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विचारात घेतलं नाही असं बडगुजर यांचं म्हणणं आहे। तर बडगुजर यांनी फडणवीस शिंदेंची भेट घेतल्यानं आता चर्चा सुरू झाल्यात। नाशिकमध्ये शिवसेना युबीटीला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे आणि उपनेते सुधाकर बडगुजर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। ते सुधाकर बडगुजर यांच्याबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। एकूणच तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेले होते। आपल्या जाण्याच्या चर्चा या सुरू आहेत, भाजपमध्ये प्रवेश करणार असं म्हटलं जात आहे। मुख्यमंत्र्यांना भेटलो ही बाब सत्य आहे, मीडियाने दाखवलं, पण महापालिकेचे काही प्रश्न होते। मी म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष आहे आणि त्या युनियनमध्ये 2700 कर्मचारी आहेत। आपण संजय राऊत या ठिकाणी होते, आपण 10 वाजता त्यांना भेटलात आणि लगेच 11:15 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटलात, त्यामुळे राऊत सुद्धा नाराजी व्यक्त करतायत की आपण जाऊन त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले। नाही, असं काही नाही। उद्धव साहेब जात नाहीत का? उद्धव साहेब भेटतात, आदित्य साहेब भेटतात, मुख्यमंत्री आहेत, कोणी भेटू शकतं। आणि ती भेट घेतली आणि पक्षातल्या लोकांना माहीत होतं, जिल्हाप्रमुख माझ्याबरोबर होते त्यावेळेस, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि त्यांनी त्या दिवशी न दुसऱ्या दिवशी मला वेळ दिली। हे पक्षाला माहीत होतं। पक्षामध्ये आपण नाराज आहात अशी चर्चा आहे। मी पक्षामध्ये नाराज नाही, मी स्वतःवर नाराज आहे। मग कोण नाराज आहे? नाराजी विलास शिंदेंची आहे? नाही, संघटनात्मक बदल ज्यावेळेस झाले त्यावेळेस 10-12 लोकांचा गट नाराज होता आणि तेव्हा अनेक वेळा प्रयत्न करून आम्ही समजूत काढली आणि ते आदरणीय राऊत साहेबांना माहिती आहे त्या बाबतीत की नाराजी व्यक्त केली होती त्यांनी। नाही, पण ही जी नाराजी आहे त्यांची, ती नाराजी शिंदे सेनेत जाण्याच्या प्रवेशाची पण चर्चा त्यामुळे सुरू झाली। हे बा, आज तर लग्न सोडायला आले, उद्याचं सांगता येत नाही काय होईल। एकूणच नाशिकच्या शिवसेनेचं सध्या तरी काही आलबेल नाही, हेच यामुळे स्पष्ट होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।